नमस्कार, स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत खास आणि पौष्टिक अशी पत्ताकोबीची भाजी, ज्यामध्ये आपण चना डाळ टाकलेली आहे। ही भाजी अगदी झटपट बनते आणि रोजच्या जेवणासाठी किंवा टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी आहे। सर्वप्रथम कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरं घालायची आहे। जिरे मोहरी छान तडतडू द्यायची आहेत। जिरे मोहरी तडतडलेले आहेत। आता मी यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि 4 ते 5 लसूण बारीक कापून घेतलेला होता तो यात टाकलेला आहे। याला 1-2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। हलकासा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला लसूण परतायचा आहे। हे पहा, गुलाबीसर रंग आलेला आहे। आता मी यामध्ये मिरचीचं वाटण टाकलेलं आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या, ते मी यात टाकलेले आहेत। याला पण आपण 3 ते 4 मिनिटे छान परतून घेऊयात। 3-4 मिनिटे झालेली आहेत आणि मी यामध्ये 2 ते 3 चमचे चना डाळ घेतलेली आहे। याला मी 1 तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलं होतं, ते मी तेलामध्ये टाकून 2-3 मिनिटे याला पण फ्राय करून घेणार आहे। आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। चना डाळ तेलामध्ये टाकल्यामुळे त्याला छान चव येते आणि आपली डाळ लवकर शिजते। आता यामध्ये मी बारीक कापलेला कोबी टाकून घेत आहे। कोबीला स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचं। मिक्स करून घेऊयात। खूप झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते ही भाजी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। आता यामध्ये मी कोथिंबीर टाकत आहे। कोथिंबीरमुळे भाजीला छान चव येते आणि चवीनुसार मीठ। हे सर्व छान मिक्स करून घेऊयात। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचल्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ सहज बघता येतील। हे बघा, यावरती मी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे, ज्यामुळे आपली भाजी जास्त कोरडी होणार नाही। आता झाकण ठेवून याला 9 ते 10 मिनिटे भाजीला शिजवून घ्यायचं आहे। स्लो फ्लेमवर भाजी शिजवायची आहे आणि भाजीला मध्ये मध्ये चेक करायचं आहे, जेणेकरून आपली भाजी कढईच्या तळाला लागणार नाही। त्यामुळे आपल्याला सतत चेक करायचं आहे आणि झाकण ठेवून याला 9 ते 10 मिनिटे छान प्रकारे भाजीला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, 10 मिनिटे झालेली आहेत आणि आपली भाजी छान शिजून तयार झालेली आहे। परफेक्ट अशी तयार झालेली आहे आपली पत्ताकोबीची भाजी। खूप सोपी रेसिपी आहे। तसेच पत्ताकोबीच्या बऱ्याचशा रेसिपी आहेत, तुम्हाला जर त्या बघायच्या असतील तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, मी नक्की शेअर करेन। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। धन्यवाद।